काही दिवसांपूर्वी जनतेच्या हितार्थ अवैध धंद्यांबाबत भुसावळ शहरात आवाज उचलला गेल्याने बाजारपेठ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवून कारवाई करून कर्तव्यदक्षपणाचा प्रत्यय दिसून आला. परंतु शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लपून छपून नावाच्या चिठ्ठ्या घेतले जात असल्याचे व तालुका ठाण्याच्या हद्दीत कारवाई शून्य असल्याची चर्चांना उधाण येत असून या धंद्यांवर अंकुश संबंधित अधिकारी केव्हा लावणार यामागे मेहर नजर कोणाची असेही बोलले जात आहेत. पूर्वीपासून अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले असल्याची ओरड होती आणि शहरासह तालुक्यातील वासी सुपरिचित आहेत. परंतु शेर के गले में घंटी बांधेगा कौन असा प्रश्न व भीती स्थानिक जनतेला पडलेली होती आणि फक्त काही प्रसार माध्यमातून जनहितार्थ वेळोवेळी बातम्याही प्रसारित झाले होते. पण कर्तव्यदक्षता दाखवणार कोण याकडे जनतेचे लक्ष लागून होते. काही दिवसांपूर्वी काही राजकीयांनी निवेदनातून बिंग फोडून आवाज उचलला तेव्हापासून बाजार पोलीस ठाणे, शहर पोलीस ठाणे, तालुका पोलीस ठाण्यातील हद्दीतील परिसरात सामान्य जनता व सगळ्या नागरिकांमध्ये खमंग चर्चांना उधाण आले होते. आणि लागलीच बाजारपेठ पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवून त्यांच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करून कर्तव्यदक्षपणा ते सिद्धही करत आहे. परंतु शहर पोलीस ठाण्या हद्दीतील नावाने चिठ्ठ्या घेतले जात असल्याचे समजते, तर तालुक्यातील हद्दीत कारवाई शून्य असल्याची चर्चा होत आहे. या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दीर्घ वर्षांपूर्वी नाशिकचे विशेष पोलीस पथक भुसावळात एका लॉजमध्ये ठाण मांडून होते. याबाबत कोणालाही तीळ मात्र माहिती नव्हती. त्यात विशेष म्हणजे त्या पथकातील मुख्य पोलीस अधिकारी महिला होती आणि त्यावेळेस साध्या वेळेत परिसराचा आढावा घेत व अवैध धंदे गुन्हेगारांवर कारवाई करीत धिंड काढली होती. संपूर्ण गुन्हेगारीला एका महिलेने दणाणून सोडत पूर्णतः आळा बसविला होता आणि चक्क 1.5 ते 2 वर्ष पूर्णतः अवैध धंदे बंद होते. त्यानंतर DYSP दीपक पांडे, निलोत्पल असे 2 अधिकारी विभागाला लावले होते. त्यांचे नाव ऐकताच अवैध धंदे गुन्हेगारांच्या थरकाप उडायचा. हे विशेष. पोलीस कायदा लागूच्या आता फिरणार कॅमेरा असणार गल्ली बोळात करडी नजर. तदनंतर भाग 2 लवकरच.